मालकांकडून प्रत्येक षटकाला 500 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. पुढचा बॉल, यावेळेचा बॉल अतिरिक्त बाउन्स मिळाला नाही. या चेंडू खालीचा राहिला. सरळ यष्टीरक्षकाचा भेद घेत असताना डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आला आहे. पहिला चेंडू टाकण्यामध्ये सुबोध डावे यष्टीला सोडत जात असताना पाहायला मिळाला. कपिल बामणे आणि महेंद्र भोईर यांच्याकडून 2 विकेट जो लगातारचे घेईल त्याला 200 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. हा देखील चेंडू वाईट बॉल सोडत जात असताना यापुढे पुढे आवाज ऐकणार आहोत. कॉम्बॉक्स मध्ये यावेळेस स्वागत करतोय या विभागाचा गोड आवाज सन्माननीय निलेश जाधव सरांना. हेच नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतो. मेगा फायनलची मॅच आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज झालेत आणि चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. हो तर निश्चितच निलेश फटका फसलाय. क्षेत्ररक्षक कोण आहे? पकडला झेड. संपलाय मैदानाच्या आतमध्ये. संघ नायक आकाश ठाकूरचा खेळ. निश्चितच मनोज बामणेच्या कॅचचं फिल्डिंगचं क्षेत्ररक्षणाचं कौतुक पाहणं रंजक ठरणार आहे. कारण संघाचा लीडर काय असतो ना हे निश्चितच मनोज बामणे यांनी करून दाखवलं. निलेश सर तुम्हाला काय वाटतं या स्पर्धेमध्ये मनोज बामणेची खेळी कितपत पाहणं योग्य राहिली आहे? आपलातून म्हणजे ज्या प्रकारे मैदानाच्या आतमध्ये त्याची व्हेरिएशन बद्दल गोलंदाजी असेल त्याचप्रमाणे मैदानाच्या आतमध्ये त्याची बॅटिंग असेल आणि त्याही पलीकडे त्याची मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग असेल. त्याने इम्प्रेस केले. मैदानाच्या आतमध्ये तो संघनायक आहे आणि त्याने त्याचे 100% दिलेत. 100% निलेशजी. कारण मनोज बामणेचा अनुभव तो कितपत पणाला लावलाय ना हे पाहणं योग्य राहिलंय. चांगल्या दर्जाची फलंदाजी ज्याने केली आहे, चांगल्या दर्जाची गोलंदाजी, अचूकतेने फिल्डिंग देखील करणं हे खूप पाहणं रंजक असतं. कारण क्रिकेटच्या खेळामध्ये म्हटलं जातं पकडा झेड आणि जिंका क्रिकेटचा अद्भुतपूर्ण खेळ. 500 रुपयाचं पारितोषिक आहे प्रत्येक षटकाराला. संघाचा संघनायक अर्थातच संघाचा दुसरा जबरदस्त फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अविनाश ठाकूर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पुढचा बॉल, यावेळेचा बॉल अविनाश ठाकूरचा वार. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक बॉल खाली येत असताना बॉल पकडेपर्यंत थ्रो करेपर्यंत मैदानाच्या आतमध्ये दुहेरी धाव पूर्ण झाली आहे. दुहेरीच्या मदतीने धावफलकावरती धावा सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 4 धावा धावफलकावरती आहेत. एक खेळाडू बाद होत असताना पाहायला मिळाला. निलेशजी काय वाटतं या मॅच मध्ये कितपत धावांची खेळी पाहायला मिळणार आहे? मैदानाच्या आतमध्ये एकंदरीत आपण पाहिलं ना बॅटरकडे क्षमता आहे. इथून देखील धावा 50+ जाऊ शकतात. मोठमोठे या ठिकाणी ब्लास्ट करावे लागतील. कारण आपण मेगा फायनलमध्ये खेळतोय. आपण जर आता बॅट नाही काढली तर आपण कधी काढणार? कारण अंतिम लढत मैदानाच्या आतमध्ये रंगले. निश्चितच निलेशजी. कारण 60+ धावांचं टार्गेट मागाशी सोपंसं करून टाकलं होतं या जोडीनं. परंतु आता देखील उर्ध्वने संघाची गोलंदाजी पाहिली ना ती देखील पाहणं रंजक राहणार आहे. कारण पहिल्या शतकामध्ये निश्चितच चांगल्या रीतीच्या धावा आपल्याला गोळा कराव्या लागणार आहेत. तरच आपण या फायनलमध्ये खेळून आत्तापर्यंत सर्व मॅच ज्या संघानं लीडिंगवरती जिंकल्या ना तो संघ मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळाला आहे. आकाश ठाकूर, अविनाश ठाकूर, त्यानंतर नरेशचा एकत्रित संघ मसलेला या त्रिकुटाचा हा संघ मैदानाच्या आतमध्ये आग उगताना पाहायला मिळाला. परंतु सुबोधची व्हेरिएशन बद्द केली जाणारी गोलंदाजी, लाजवाब फलंदाजी ही देखील पाहणं योग्य राहिली आहे. पुढचा बॉल सुबोध टाकण्यासाठी सज्ज झालाय. सुबोध टू नरेश. यावेळेसचा बॉल डान्सिंग डाऊन पायांचा वापर. चेंडूला उडवलाय पाकपूट स्क्वेअर लेगच्या दिशेला. हा चेंडू जमिनीला घासत पुसत आलाय चौकार. धाव मिळते 4. या स्पर्धेमध्ये सुबोधच्या नावी जर का विकेट आली नाही तर कितपत धावा होणार आहेत? निश्चित तुम्ही मगाशी म्हणलं होतं 50 धावा होतील. परंतु 50चं टार्गेट मला खूप कठीणचं वाटायला लागलंय आता. नाही बॅटरचे एकंदरीत आपण पाहिलं त्याचा हँड कोऑर्डिनेशन, त्याच वेळेला त्याचा वॉटरमॅनचा उपयोग, मनगट सातत्याने वळवले जाते. बॅटचा चेहरा सातत्यानं ओपन केला जातोय आणि चांगल्या प्रकारची फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. धावफलक नक्कीच 50 पर्यंत जाऊ शकतो. इथून देखील धावा बनवू शकतात. स्वतःवरती विश्वास ठेवावा लागेल. कारण या बाहेरच्या निसर्गरम्य क्रीडा नगरीचा आपण पाहिले ना सकाळच्या सत्रामध्ये गोलंदाजाचा बॉल बाला. यावेळेचा बॉल नरेशचा वार. सुबोध भोईरगार. चेंडू सीमारेखा पार. हा षटकार
17 धावा धावपळकावरती आहेत. येणारे पुढचे शतक खूप महत्त्वपूर्ण राहणार आहेत. पहिला एक षटकाचा खेळ समाप्त झाला. 16 धावा 15 धावा धावपळकावरती आहेत. माफ करा 15 धावा धावपळकावरती आहेत. 2 मिनिट थांबा. रन सांगतो मी. 2 व्हाईट 2 धावा 1 रन धावून काढली. 15 झाल्या 15. विनंती आहे स्कोरबोर्डकडे चूक होणार नाहीये. बॉल तिकडे नवीन आहेत. तो गगनभेदी नजर ज्याची पहाडा समान विशाल काया, धगधगता सूर्य ही झुकतो वंदितो प्रभू शिवराया. छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून गणरायाला वंदन करून या स्पर्धेचं धावतं समालोचन करतोय सन्माननीय निलेशजी जाधव सर. कॉमेंट्री बॉक्सकडे जोडले गेले. त्यांना विनंती करतो की पुढचं समालोचन आपल्या माध्यमातून केले जाईल. हेच नक्कीच आपण पाहायला गेलो. रनवेवरती या ठिकाणी विवेक तांडेल दाखल झालेत. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी संपुष्टात निघालं. पहिला 6 चेंडूंचा खेळ या ठिकाणी संपला. 15 धावा स्कोर कार्डवरती पाहायला मिळाला. उडदवणे संघाचे सर्व चाहते वर्ग खुश असतील, कारण पहिलं षटक आपण पाहायला गेलो उडदवणे गावाच्या बाजूने वळताना पाहायला मिळालं. ही स्पर्धा खूप महत्त्वाची आहे. खऱ्या अर्थानं KPL खाम प्रीमियर लीग पर्व 2 मध्ये आपण आहोत. जी स्पर्धा खेळण्यासाठी मेहनत घेतली आहे, जी स्पर्धा खेळण्यासाठी साऱ्याने स्वप्न पाहिलेत, ती स्पर्धा आणि त्या स्पर्धेतील अंतिम लढत उडदवणे विपक्षीय दोस्ती 11 भाये ही मैदानाच्या आतमध्ये. विवेक तांडेल इन ॲक्शन. यावेळीचा बॉल फिंगर रोल करण्याचा प्रयत्न. चेंडू जास्तीच विवेक तांडेल गोलंदाजी मार्कवर आहे. चेंडू मात्र ऑफ स्टिकच्या बाहेर होता. पंचांनी हात फैलावत फाईट असल्याची घोषणा केली आणि दरम्यान एका धावेची धावसंख्येमध्ये बदल झाला. धावसंख्या झाली 16. आता मात्र सुरेख फटका खेळलाय क्षेत्ररक्षकाने घेतला. जेल मिळाले विकेट. दुसऱ्या चेंडूवरती केले कमाल आणि मिळाले विकेट. सुरेख गोलंदाजी विवेकच्या माध्यमातून. प्रत्येक षटकारासाठी श्री स्वामी समर्थ कन्स्ट्रक्शन आणखी एक निर्धाव बॉल येताना पाहायला मिळतोय. फायनलची मॅच आहे जिथे आपण पाहतोय एकंदरीत फायनलच्या मॅचमध्ये या ठिकाणी मी आवर्जून उल्लेख करेन. उडदवणे संघाचे संघमालक आदरणीय दिनेशजी कार्यालय साहेब बक्षिसांची उधळण केले खेळाडूंवरती. अगदी आपण पाहिलं तुम्ही कर्तृत्व सिद्ध करा. तुमच्या पाठीशी कौतुकाची टाप टाकायला आम्ही आहोत. यावेळी मात्र पुन्हा एकदा मिस्टेक होते. चेंडूचा बॅटचा संपर्क नाही आहे. आणखी एक निर्धाव चेंडूची सांगता. डॉट चेंडूचा रेशो सातत्याने वाढला जातोय. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राईज आहे दिनेशजी कार्यालय साहेब यांच्या माध्यमातून. आपल्यातून बक्षिसांची उधळण म्हणजे बघा, ज्या वेळेस आपला संघ चांगल्या प्रकारचं प्रदर्शन करतो, एका संघ मालकाला आणखी काय हवं असतं. आज एवढी मोठी मानाची स्पर्धा आहे. मानाची स्पर्धा माझी संघ खेळतोय, ते देखील खुश असतील. डान्सिंग डाऊन पायांचा वापर. आता मात्र संधी आहे. नाही नाही नाही, इथे चुकी होतीये, इथे चुकी होतीये. ही कॅच सुटली की मॅच सुटली, येणारे बॉल सांगून जातील. अठरा धावा स्कोर कार्ड वरती. षटक क्रमांक दुसरं प्रगती बातावरती. 4 चेंडूंचा खेळ संपला. 2 गडी डगआउट मध्ये. 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी. इन ऍक्शन गोलंदाजी मार्क वरती आपण विवेक तांडेलला पाहतोय. यावेळीचा बॉल
उडवलाय बॉल, फटका मिस टाइम पाहायला मिळालाय. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल, होणार नाहीये चुकी. आणखी एक धक्का, 1 मोर विकेट डाऊन, बॅटर आउट. थँक्यू टुझे. अफलातून गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला विवेक तांडेलची पाहायला मिळते. आज इम्प्रेस केलं विवेकने ॲज अ बॅटर, ॲज अ फिल्डर, त्याचप्रमाणे ॲज अ गोलंदाज म्हणून, बॉलर म्हणून देखील इम्प्रेस केलं. यावेळीचा बॉल समोरची दिशा निवडले, वाईडिश लॉंग ऑफ मध्ये फटका तर चांगला पाहायला मिळाला आहे. फेकी त्याहून चांगली एक धाव याही वेळी येताना पाहायला मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला नाही आहे. एक धावेवरती या ठिकाणी समाधानी राहिली आहेत. एक धावेच्या साहाय्याने स्कोर कार्ड पुढे जातोय. 19 धावा स्कोर कार्डवरती. 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये 12 चेंडूंचा खेळ या ठिकाणी संपला. विवेकने चांगली कामगिरी केली, चांगल्या प्रकारचं षटक हाताळलं. एकंदरीत आपण पाहिलं ब्रेक थ्रोची गरज होती, त्याच्या षटकामध्ये ब्रेक थ्रो येताना पाहायला मिळाले. अफलातून गोलंदाजी त्याची पाहायला मिळाली. 4 धावा दिल्या, तब्बल 2 गाड्यांना डगआउटचा इशारा दिला. म्हणजे बघा, एकंदरीत आपण फायनलमध्ये खेळत असतो, संघाची जबाबदारी खांद्यावरती असते. आणि एवढं चांगलं ज्यावेळी प्रदर्शन आपल्याकडून होतो ना, त्यावेळेस एका संघनायकाला आपल्याकडून अजून काय हवं असतं. विवेकने या ठिकाणी मन जिंकले असंच म्हणावं लागेल. चांगली कामगिरी त्याची पाहायला मिळाली. त्याच वेळेला गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय मनोज बामणे दाखल झालेत. मनोज बामणे गोलंदाजी मार्कवर सज्ज, राईट आर्म ओव्हर द विकेट. 15 ते 20 पावलांचा रनअप घेऊन सज्ज आहेत. गोलंदाजी टाकण्यासाठी आपल्या षटकातील पहिला चेंडू. खूप टप्प्याचा चेंडू होता, उंच गुरा फटका खेळला. क्षेत्ररक्षक जेल खाली आहे, जेल मात्र सुटतोय. मैदानामध्ये काय घडतंय, कॅच सोडली जाते आणि तिप्पट कोणाची, नरेश रोहित देवकरची कॅच सुटते. आता ही कॅच किती महागात पडणार हे मात्र येणाऱ्या सामन्यात चित्र सांगून जाईल. दरम्यान निलेश बाबडे मात्र थोडासा, मनोज बाबडे मात्र थोडासा निराश आहे. सुंदर चेंडू टाकला होता, अखूट टप्प्यात चेंडू होता. पुन्हा एकदा मनोज बाबडे सज्ज, गोलंदाजी मार्कवर. आता मात्र फुललेंचा चेंडू होता. पाहूया पंचांचा निर्णय काय येतो. पंच मात्र तटस्थ आहेत आणि चेंडू निर्धाव असल्याची घोषणा करतायत. येस, यावेळीचा बॉल काटा बदलला, हलका स्विंग या चेंडूवरती पाहायला मिळाला. अगदी आपण पाहिलं चेंडू पुढ्यातून हातभर वलय घेताना आपल्याला पाहायला मिळतो. याही वेळी मैदानाच्या आतमध्ये मनोज बामणेचा क्लास या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळाला. निर्धाव चेंडूची सांगता. पुन्हा एकदा मनोज बामणे सज्ज आहेत. आता मात्र फुलटॉस चेंडू आहे, प्रहार केलाय. मिड विकेटच्या रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतो. 1 धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुद्धा होत नाहीये. दरम्यान या एका धावेची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 22 या धावसंख्येवरती. 2-2 ऑन द स्कोर बोर्ड. कुल रन 22 बने. पारिका तीसरा ओवर चलता हुआ मनोज बामने, एक जाने माने गेंदबाजी डालने के लिए गेंदबाजी मार्क पर, और उनको फेस करेंगे नए बल्लेबाज नरेश. अपनी इस ओवर की अगली गेंद पिच गेंदी है, गेंद जाते विकेटों की टकरावी, मिलती है विकेट, कट गई पतंग, जाएंगे डकआउट में, निराश वापस. एकंदरीत आपण पाहायला गेलो ना, नशिबाची देखील या ठिकाणी साथ मिळते. बॅटची लिडिंग एज घेतली आणि तदनंतर चेंडू एसटीला बरखास्त करताना आपल्याला पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये मनोज बामणेची आपल्याला पाहायला मिळते. कॅप्टन फ्रंट लिडिंग, संघाची जबाबदारी खांद्यावरती घेतली आणि साजेशी गोलंदाजी करताना पाहायला मिळाले.
यावेळेसचा बॉल स्लॉटमध्ये होता. या चेंडूनंतर बॅटर थोडेसे नाखूष झाले असतील. बॅटरला माहिती होतं या फटक्यामध्ये, या चेंडूमध्ये मोठा फटका खेळण्याची मुभा प्राप्त होती, परंतु आपण पाहिलं चेंडूचा बॅटचा संपर्क नाही आहे. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी, स्लोअर वनचा वापर मैदानाच्या आतमध्ये मनोज बामणेचा पाहायला मिळाला. बदलणं कालाची गरज आहे, निसर्गाचा नियम देखील, आणि तो बदल तो सांगतो. पुन्हा एकदा मनोज बामणेचे सुरेख गोलंदाजी, वारंवार ब्लॉक होल मध्ये चेंडू टाकले जात आहेत आणि फलंदाज मात्र माघारी परत आहे. 22 धावा स्कोर कार्ड वरती. जास्तीच्या धावा बनलेल्या नाही आहेत मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या 18 चेंडूंचा खेळ संपला. एकंदरीत आपण पाहायला गेलो पहिल्या षटकामध्ये सुबोध आले ॲज अ सुबोध गोलंदाज म्हणून थोडेसे माग राहिले. जिथे आपण पाहिलं 15 धावा खर्च केल्या, विकेट जरूर घेतली, परंतु कुठेतरी आपण पाहिलं ना 15 धावा खर्च करताना पाहायला मिळतात. त्याच वेळेला गोलंदाज क्रमांक 2 मध्ये विवेक आले. विवेकने ॲज अ गोलंदाज म्हणून, ॲज अ बॅटर म्हणून, ॲज अ फिल्डर म्हणून आजच्या दिवसामध्ये इम्प्रेस केलं. गोलंदाजी मार्कवरती आले, 4 धावा खर्च केल्या, 2 गड्यांना डगआउटचा इशारा दिला. षटक क्रमांक 3 मध्ये संघाचे सरसेनापती कॅप्टन फ्रंट लीडिंग स्वतः संघाची जबाबदारी घेण्यासाठी संघनायक आले मनोज बामणे. त्याच वेळेला आपण पाहिलं 3 धावा दिल्या आणि 1 गड्याला डगआउटचा इशारा. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावरती असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय तानाजी दाखल झाले. तानाजी त्या खांद्यावरती जबाबदारी टाकली आहे आणि होय, आता मात्र तानाजीला ही जबाबदारी घेऊन सर्वोत्कृष्ट गोलंदाजी हातलावी लागणार आहे. परंतु या षटकामध्ये 10 ते 15 धावा आल्या ना तर ही मॅच सन्मानजनक होऊ शकते. कमबॅक करू शकतो उडवणा संघ. यावेळेसचा बॉल उडवण्याचा प्रयत्न राहिलाय. वाईडिश लॉंग ऑफ मध्ये फटका तर चांगला पाहायला मिळतोय. 1 धाव झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल. फेकी तर चांगली पाहायला मिळते आणि होय, गुड रन बिटवीन द विकेट. बघता बघता हसता खेळता 2 धावा स्कोर कार्डवरती येताना पाहायला मिळतात. 2 धावेच्या साहाय्याने स्कोर कार्ड पुढे जातोय 24 या अंकावरती. जिथं 24 धावा स्कोरबोर्डवर लागल्यात. राईट ओव्हर द विकेट गोलंदाजी टाकतोय. 15 ते 20 पावलांचं रनअप आहे आणि सुंदररित्या बॉलिंग ऍक्शन त्याच्या मार्फत टाकली जाते, तानाजीच्या मार्फत. पुढचा चेंडू सुद्धा सुरेख होता. लेगकट टाकण्याचा चेंडू आहे आणि बॅट्समन शफल झाला, त्यामुळे पंचांनी हा चेंडू वाईड नसल्याची घोषणा केली. म्हणजेच हा चेंडू निर्धाव असल्याची घोषणा केली जाते. इट्स अ डॉट बॉल फ्रॉम द बॉलर तानाजी. 24 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. एखादा मोठा फटका म्हणजे बघा, अजून जर 7-8 धावा बांधल्या तर एक सन्मानजनक धावसंख्या होऊ शकते आणि लढण्यासाठी ती धाव देखील पुरेशी असेल. यावेळीचा बॉल डान्सिंग डाऊन, पायांचा उपयोग तर झाला. मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळतोय. आपल्या फॉलो थ्रो मध्ये सर्वोत्कृष्ट A1 क्वालिटीचं जजमेंट. बॅटर आउट. एक चांगल्या प्रकारचं जजमेंट आपल्याला पाहायला मिळालं. आपल्या फॉलो थ्रोमध्ये गोलंदाज तानाजीचं. नवीन फलंदाज दाखल झालेत, ओमकार आलेत. डान्सिंग डाऊन, उडवलाय बॉल, फटका मिस टाइम पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल, होणार नाहीये चुकी. आणखी एक धक्का. बॅटिंग करत असताना श्री स्वामी समर्थ कंस्ट्रक्शन उडवण्या संघाला बॅटर आउट. म्हणजे बघा, या ठिकाणी गोलंदाज तानाजी हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती उभे राहिलेत आणि ॲज अ स्कोअर बोर्ड आम्हाला सांगतेत KPL खाम प्रीमियर लीग पर्व दुसरं या ठिकाणी आहे आणि अद्याप पर्व पहिला असेल किंबहुना दुसरा असेल. अद्याप कोणत्याही गोलंदाजाने हॅट्रिक घेतलेली नाही आहे. ही ते हॅट्रिक तर तानाजीने घेतली ना तर KPL खाम प्रीमियर लीग पर्व 2 मध्ये हॅट्रिक टेकर गोलंदाज म्हणून तानाजीचा थाट अजिंक्य राहील. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती पहिला बॉल. यावेळेचा बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न तर राहिलाय. आता मात्र चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न आणि होय, ही धाव या ठिकाणी अंगलट येताना पाहायला मिळते. आणखी एक धक्का, बॅटर आउट.
स्वामी समर्थ कंस्ट्रक्शन उर्दवण्या संघाने तब्बल 24 धावा बनवल्या. 25 धावांचं टार्गेट सेट केलंय. 25 धावा या कमी नाही आहेत, कारण लोअर स्कोरिंग मॅचेस सातत्यानं रंग बदलताना पाहायला मिळतात. ही मॅच देखील टफ होऊ शकते. कोणती रणनीती घेऊन उर्दवणे संघ मैदानाच्या आतमध्ये उतरेल, ॲज अ बॅटर कोणती भूमिका हाताळतील हे देखील आपल्याला पाहायचं आहे. तत्पूर्वी घेऊयात एक छोटासा ब्रेक. ऐकूयात सुमुदर. अंधुक सूर्यप्रकाशात खेळता न यावं यासाठी आपण त्वरा करायची आहे. चला पंच सामना त्वरित चालू करून घ्या. सर्वज्ञ महेंद्रजी भोईर आणि कपिल बामणे यांनी जर 2 षटकार मारले तर त्यांच्यासाठी लगातार 2 षटकार मारले तर 500 रुपयांचं पारितोषिक ऑन असणार आहे. सन्मान्य आदरणीय कपिल बामणे आणि महेंद्र भोईर यांच्याकडून चला दोस्ती 11 संघासाठी संघाच्या खेळाडूंना सुवर्ण संधी असणार आहे. सलग 2 षटकार जर डोटावले तर 500 रुपयांचं कॅश प्राइज ऑन असणार आहे. महत्वपूर्ण सामना मैदानाच्या दिशेने सुरू है. 24 चेंडू 25 धावांची आवश्यकता. 24 गेंदों में 25 रनों की जरूरत है. क्या होगा बीच मैदान में हाल, क्या किसकी रहेगी शाम, ये आज डिसाइड करेंगे. ये इनिंग का खेल है. 24 गेंदे 25 रनों की जरूरत है. आज की शाम किसके नाम 24 गेंदे डिसाइड करेंगे. मेरे साथ कमेंट्री बॉक्स में मेरे कमेंटेटर दोस्त नीलेश यादव भी जुड़े. इनकी भी आवाज हम सुनेंगे कमेंट्री बॉक्स से. 24 गेंदे 25 रन. 24 चेंडू आणि 25 धाव्यांची आवश्यकता आहे. बंदे हे हम उसके, हम पे किसका जोर, उम्मीदों की सूरज निकले चारों ओर, इरादे हे फौलादी, हिम्मत ये हर कदम, अपने हाथों किस्मत लिखने आज चले हम. 24 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता आहे. मॅच इथून देखील बनू शकते. पहिल्या षटकामध्ये एका दुसरी विकेट आली, जास्तीचे डॉट बॉल पाहायला मिळाले. मॅच रंग बदलू शकते, कारण लोअर स्कोरिंग मॅचेस सातत्याने रंग बदलताना पाहायला मिळतात. ज्याप्रमाणे 2024चा T20 वर्ल्ड कप भारत देशाने जिंकला, ती देखील लोअर स्कोरिंग मॅचेस होती. 24 चेंडू 25 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवर मिस्टर एक्सप्रेस आकाश ठाकूर पहिला चेंडूवरती प्रहार केलाय. चेंडू जातोय कव्हर पॉइंटच्या रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक गॅदर करतोय. तत्पूर्वी मात्र 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. दुहेरी धावांशी संघाच्या धावसंख्येचं श्रीगणेश केला जातोय. खातं उघडलं जात आहे. अकाउंट ओपन केलं जात आहे. 26 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्यात. 24 चेंडू आणि 25 धाव्यांची आवश्यकता आहे. पहिल्या चेंडूवरती 2 धावा येताना पाहायला मिळाल्या. चला, खेळाडूला जास्तीची इजा नसावी आणि यदा कदाचित आपल्याला त्रास होत असेल तर कृपया आपण थोडेसे बाहेर व्हा. नवीन बॅटर घ्या प्लीज. चला, खेळाडूला दुखापत झाली असेल तर मैदानाबाहेर न्यायचंय. आपण त्याला रिप्लेस करू शकता. आपल्याकडे वेळ फार कमी आहे. अंधुक सूर्यप्रकाश होतोय आणि या स्पर्धेसाठी आपण सर्व काही विकत आणलंय, पण सूर्यप्रकाश विकत आणला नाहीये. चला, आपण त्वरा करायची आहे.
24 चेंडूमध्ये 25 धावांची आवश्यकता असताना पहिल्या चेंडूवरती दुहेरी धावाचा फटका आलाय. 2 धावा खात्यामध्ये जमा झाल्या आहेत, म्हणजे उर्वरित 23 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 23 धावांची आवश्यकता आहे. येस, मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं पहिल्या चेंडूवरती दुहेरी धाव येताना पाहायला मिळाली आहे. चला, मैदानामध्ये येताना कंपल्सरी ड्रेसिंग आवश्यक आहे. आपण शूज परिधान करायचे आहेत. सुबोध भोईर मात्र रिटायर्ड होतोय आणि त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज नॉस्टकेडला विवेक तांडेल, ज्याची बॅट मागील मॅच मध्ये तळपली, तोच विवेक तांडेल नॉस्टकेडला फलंदाजी करतोय आणि त्यांना सामना करायचा आहे मिस्टर एक्सप्रेस आकाश ठाकूर याचा. आकाशचा पुढचा चेंडू आहे, सुरेख चेंडू आहे, सुद्धा फटका खेळला, टॅपच्या स्वरूपात चेंडू ट्रॅव्हल करतो एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूला पकडतोय, तत्पूर्वी एक धाव यशस्वीरित्या पूर्ण केली जाते आणि एकेरी धावांच्या मदतीने थेंबे थेंबे तळेसाचे धावसंख्या जाऊन पोहोचते 3 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आकाश ठाकूरच्या माध्यमातून भेदक गोलंदाजी संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली. फायनल मध्ये आपल्या संघासाठी बनेल का मॅन विथ द गोल्डन आर्म पाहण्यासारखा असेल. फटका मात्र सुरेख होता, फटका गेला पॉइंटच्या रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय, चेंडू मात्र थोडासा दम तोडते सीमारेषा लगत जाऊन. पाहूया की एकूण किती धावा मिळतात. 3 धावा पूर्ण केल्या जात आहेत. तिहेरी धावांशी धावसंख्येला बदल होतोय, धावसंख्या जाऊन पोहोचते 6 या धावसंख्येवरती. पहिलं षटक मैदानामध्ये सुरू आहे, प्रयत्नांची पराकाष्ठा मैदानामध्ये चालले. अजून ही जिंकण्यासाठी 19 धावांची आवश्यकता असणार आहे. अचूक टप्प्याची गोलंदाजी जर केली तर निश्चितरित्या सामन्यामध्ये परत येऊ शकता. लहरों से डरकर नौका कभी पार नहीं होती, लहरों से डरकर नौका कभी पार नहीं होती और कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती. घाबरायचं नाहीये, लढायचंय मित्रा. फटका मात्र सुरेख केलाय, सुरेख क्षेत्ररक्षण झालाय पॉइंटच्या रिजन मध्ये. एक धाव मात्र काही रोखू शकत नाहीयेत आणि या एका धावेची धावसंख्या 7 या धावसंख्येवरती. धावसंख्या झाले 7. विवेक आणि मनोजची मिळेल का एकमेकांना 7 हे मात्र मैदानामध्ये पाहण्यासारखं असेल. स्कोरबोर्डवर 7 धावा लागतायत. आकाश ठाकूरच्या माध्यमातून प्रयत्नांची पराकाष्ठा केली जाते. अचूक टप्प्याची गोलंदाजी टाकण्याचा मानस आहे. क्षेत्ररक्षणाची 7 मात्र ही तितकीच लाभली पाहिजे. पाहूया काय घडणार षटकामध्ये. आतापर्यंत या षटकात एकूण 5 चेंडू फेकले गेलेत, 7 धावा खर्च केल्यात. शेवटचा चेंडू काय घडणार. पहिल्या षटकाचा खेळ मैदानावर सुरू असताना पुन्हा एकदा आकाश आहे. अखूट टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न, लेग स्टिकच्या बाहेर चेंडू. पंच कोणताही विलंब न लावता चेंडू वाईड असण्याची घोड करतायत. अंपायर वाईडची घोषणा करतायत. एक्स्ट्राच्या स्वरूपात खात्यामध्ये 1 रन ऍड होते. धावसंख्या 8 धावा. पहिल्या षटकामध्ये अचूक टप्प्याची गोलंदाजी होणं गरजेचं आहे. आपल्याकडे धावा कमी आहेत. 4 चेंडू झालेत, 8 धावा झाल्यात, म्हणजे अजूनही षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडू मध्ये काय घडणार, काय बिघडणार. मिळणार का विवेकची विकेट, का मारणार विवेक बाजी पाहण्यासारखा असेल. पुढचा चेंडू होता, संधी होती फटका खेळण्याची, फटका मात्र फसलाय. बॅकवर्ड शॉर्टलेगच्या रिजन मध्ये चेंडू अडवला जातोय. 1 धाव पूर्ण केली जाते. धावसंख्या 9 धावा स्कोरबोर्डवर लागले. 25 धावांचा पाठलाग करत असताना 9 धावा स्कोरबोर्डवर लागल्यात. मनोज आणि विवेक अनुभवी जोडी मैदानामध्ये आहे. दोस्ती 11 बाहेरचा संघ मैदानामध्ये खेळतोय. काय मला वाटतं की लीग स्पर्धेमधल्या पहिल्या दिवसामध्ये त्यांची कामगिरी थोडीशी निराशाजनक होती. मात्र दुसऱ्या दिवशी
अशा प्रकारे कमबॅक त्यांच्या माध्यमातून केला ते सुरेख कमबॅक. पंचाकडे दाद मागले ते पंच मात्र अपील फेटाळून लावतायत. पंच मात्र फलंदाज सुरक्षित असल्याची घोषणा करतायत. आणि दरम्यान निर्धाव चेंडूची सांगता होते आणि दरम्यान षटक संपतंय. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 9 या धावसंख्येवरती. 9 रन्स एट द एंड ऑफ फर्स्ट ओवर विद नो लॉस ऑफ विकेट. पहले ओवर की समाप्ति के बाद रन बने 9 बिना कोई विकेट के नुकसान पर. ओवर टू यू निलेश. हे एकंदरीत आपण पाहायला गेलो आता मात्र इक्वेशन बदललंय. 18 बॉल आणि 16 धावा बनवायचे. मॅच गेलेली नाही आहे. एखादी विकेट या मॅचची मोमेंटम तोडू शकते. आणि होय समस्त उडदवणेकर देखील त्या विकेटच्या शोधात असतील. उडदवणेकर देखील या ठिकाणी भगवंताच्या दिशेने साकडं घालत असतील की देवा आता तरी ही विकेट येऊ देत आणि खऱ्या अर्थानं पाहिलेलं स्वप्न पुरं होऊ देत. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 9 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. षटक क्रमांक 2 मध्ये या ठिकाणी रनवेवरती दाखल झालेत. नरेश दाखल झालेत. पहिला बॉल आपल्या बॅटने खेळले. चांगला ड्राईव्ह मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. विकेट झोनमध्ये हो क्षेत्ररक्षक थोडेसे बंबल पाहायला मिळतात. तर नंतर चांगलं प्रोटेक्शन याही वेळी पाहायला मिळतोय. फेकी तर चांगली पाहायला मिळेल. त्याच वेळेला 2 धावा स्कोर कार्डवरती आल्यात. 2 धावेच्या साह्याने स्कोर कार्ड पुढे जातोय. जिथे आपण पाहतोय तब्बल 11 धावा स्कोर कार्डवरती पाहायला मिळतात. त्याच वेळेला कॉम्बॉक्समध्ये आपण अक्काजी भोईर सरांचं देखील स्वागत करतोय. कवितांचे भाष्य एक चांगल्या प्रकारची शब्दांची उधलन त्यांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळाली. यावेळेचा बॉल बॅटची डिंगेज घेतली होती. इथे देखील संधी होती. आता मात्र संधीचं सोनं होत नाही आहे. करायचं तर करायचं काय. इथे मात्र गोलंदाजाचा पुढे प्रश्नचिन्ह असतील. सातत्यानं अचूक टप्प्याची फेकी जरूर होतीये परंतु या ठिकाणी साथ नाही आहे. हलक्या बॅटने स्टेअर करण्याचा प्रयत्न. सेन्सिबल क्रिकेट. मनगट जास्तीचं वळवलेलं नाही आहे. जिथे आपण पाहिलं नॉर्मल हँड कोऑर्डिनेशन आपल्याला पाहायला मिळालं. टेक द सिंगल. एक धाव या चेंडूवरती येताना पाहायला मिळेल. एक धावेच्या साह्याने स्कोर कार्ड फ्लाय होतोय 12 या अंकावरती. आता मात्र 13 धावा बनवायचेत. मैदानाच्या आतमध्ये आपण मनोज त्याच वेळेला विवेक तांडेलला पाहतोय. सेन्सिबल क्रिकेट खेळत आहेत. कोणती जोखीम घेत नाहीयेत. यावेळीचा बॉल बॅकफुटला आली आहे. हलका कव्हर ड्राईव्ह मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. याही वेळी एकदा वेताना पाहायला मिळेल. एकदा वेळेच्या साह्याने याही वेळी धावपळ पुढे जाईल. जिथे आपण पाहतोय 13 धावा स्कोर कार्डवरती लागल्यात. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती आहे. आता मात्र ही मॅच जिंकण्यासाठी उडदवणे संघाला एका दुसरी विकेट घ्यावी लागेल. मैदानाच्या आतमध्ये डॉट चेंडूचा रेशो वाढवावा लागेल. बॅकफुटला आले. शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट स्क्वेअर लेग रिझनमध्ये फटका तर चांगला आहे. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल ओमकार येताना पाहायला मिळाले. फेकी तर त्याहून चांगली पाहायला मिळते. बॅट हवेत राहिली आहे का. इथे मात्र ऑफिशियल पंचांनी मात्र थर्ड अंपायरचा इशारा घेतलाय. बोलूयात तिसऱ्या पंचाकडे. मॅचमध्ये विकेट येणं खूप गरजेची बाब राहील. कारण ही मॅच जर जिंकवायची असेल ना तर नरेशला आपल्या कष्टाची आपल्या प्राणाची रक्ताचं पाणी करावं लागणार आहे. कारण असं म्हटलं जातं की आयुष्यात संघर्ष करताना कधी रडावं लागतं कधी लढावं लागतं. पाण्याला धबधबा बनण्यासाठी उंच उंच डोंगरावरून पडावं लागतं. ही विकेट आहे. पंचांना इशारा असणार आहे की या AK स्पोर्ट्स वाहिनीच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्टमध्ये हा निर्णय आला आहे की खेळाडू क्रमांक 1 विवेक तांडेल बाद सुबोध मैदानाच्या आतमध्ये रिटायर्ड झाला होता परंतु तो पुन्हा एकदा आता तयार होऊन फलंदाजी मार्कवरती दाखल झालाय. संघाचा संघनायक म्हणून ज्याच्याकडे नेहमी पाहिला गेलाय. संघ आपला कठीण परिस्थितीमध्ये असताना देखील चांगल्या रीतीची फलंदाजी ज्यापणे केली आहे. गोलंदाजी करण्यामध्ये देखील त्याची भेदकता पाहायला मिळाली आहे. नरेशचे चांगले टप्पे आहेत परंतु चेंडूला सेन्सिबल क्रिकेट खेळत असताना चांगल्या सिंगल मैदानाच्या आतमध्ये गोळा केल्या गेल्या. थेंबे थेंबे तळेसाचे. टार्गेट मोठं नाही आहे. विकेट घालून चालणार नाही आहे. मनोज बामणेची एक संयमपूर्ण शांतपूर्ण खेळी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. तर निलेशजी ही मॅच फसेल का. विकेटच्या शोधात सातत्यानं प्रयत्न करावे लागतील. जिथे आपण पाहिलं प्रयत्न त्यांचे तेच राहिले आहेत. एक विकेट देखील येताना पाहायला मिळाली आहे. स्विच हिटचा अटेम्प्ट काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न. वा क्या बात आहे. म्हणजे बघा ज्यावेळी तुमची जम्याची बाजू असते
त्यावेळेला तुम्ही सातत्यानं परिवर्तन करण्यासाठी प्रयत्न करताय, कधीतरी ते परिवर्तन अंगलट देखील येऊ शकतं. या ठिकाणी फटका फसला असता, यदा कदाचित बॅटची लिडिंग एज घेतली असती, तसे झाले नाही आहे. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक दुसरं या ठिकाणी प्रगतीपथावरती असताना 13 धावा स्कोर कार्डवरती लागल्यात. निश्चितच 13 धावा धावफलकावरती आहेत. पुढचे येणारे काहीचे बॉल खूप महत्त्वपूर्ण राहणार. 12 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये राहील. निलेशजी, तुम्हाला काय वाटतं, ही मॅच बनवू शकेल का? कोणता गोलंदाज ही मॅच बनवेल? गोलंदाजी मार्कमध्ये आता तरी रोहित दाखल झाले. रोहित हा मॅच बनवू शकेल का? एखादा विकेट टेकर गोलंदाज शोधणं गरजेचं आहे, कारण 12 चेंडू आणि 12 तसं पाहायला गेलो ना तरी मॅच इथून देखील समतुल्य आहे. कारण एकंदरीत आपण पाहायला गेलो ही मॅच 2 चेंडूमध्ये संपू शकते. ही मॅच टायमाला 12 चेंडूमध्ये देखील पुढे जाऊ शकते. निश्चितच निलेशजी, कारण क्रिकेटच्या खेळामध्ये असं म्हटलं जातं, क्रिकेटचा खेळ आहे, कधी रंग बदलेले सांगता येत नाही. निश्चितच ज्याची वेळ चांगली त्याचा खेळ चांगला. यावेळेचा बॉल चेंडूला उडवला, बॅकफुटवर आले, पंच केला, चेंडू बाउंड्री पार जाणार का? निश्चितच चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये कव्हरच्या खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळालं. एकेरीचं कन्व्हर्जन दुहेरीमध्ये केलं गेलं. दुहेरीच्या मदतीनं धावपळक पुढे वधारत असताना पाहायला मिळालं. धावपळकावरती धावा 15 धावा धावपळकावरती आहेत. एक खेळाडू बाद झालाय. निश्चितच विकेट घेणं खूप गरजेचं आहे. निलेशजी, या मॅच बनवायची असेल ना तर मनोज बामणेची विकेट घेणं कितपत गरजेचं आहे? विकेट महत्वाचे आहे, विकेट महत्वाचे आहे. कारण मैदानाच्या आतमध्ये ज्या प्रकारे त्याने पाय रोवलेत ना ते उपटणं गरजेचं आहे. यावेळेचा बॉल सफल झाले, चेंडू हवेमध्ये, संधी आहे. नाही 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 नाही, क्षेत्ररक्षकाच्या अवकाशाच्या बाहेर चेंडू लँड झालाय. टेक द सिंगल याही चेंडूवरती एकदा वेताना पाहायला मिळते. मनोज बामणे सारखा अनुभवी खेळाडू असताना ही मॅच तो सोडणार नाहीये, हे खूप गरजेचं राहील. कारण मनोज बामणेने आतापर्यंत कितपत जी फलंदाजी गोलंदाजी केली आहे, खूप विचारपूर्वक वैचारिक खेळी मैदानामध्ये पाहायला मिळाली. येस, नक्कीच. एकंदरीत विषय क्रिकेटचा असो किंबहुना आयुष्याचा, ज्याचं डोकं शांत तो आयुष्यामध्ये किंबहुना क्रिकेटच्या खेळामध्ये भरपूर पुढे जातो. निश्चितच मनोज बामणेने सर्वच गोष्टीमध्ये दाखवून दिलं आहे. गावदेवी गोविंदा पथक देवकरचे कोच देखील आहेत. चांगल्या रीतीची कोचिंग ज्याच्या माध्यमातून नेहमी केली जाते. यावेळेचा बॉल बॅकफुट स्क्वेअर लेगच्या मस्तकावरती दस्तक, हा चेंडू सीमारेषेपार, हा चौकार. 10 मिळतील 4. शुभेच्छा. मिळाले 5 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये आहे. या षटकाराने मॅच सुबोध संपू शकेल का हे पाहणारंजक ठरेल. यावेळेचा बॉल चांगला खोलवर टप्प्याचा बॉल, सुबोधने लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न फसलाय, परंतु बॅटला मिडल झालेला नाही आहे. तरी देखील दुहेरी धाव मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळाली. तिहेरी धाव येणं गरजेचं राहणार आहे. मोठा फटका येऊन जर मॅच संपवली ना तर खूप मजा येणार आहे या मॅचला. मनोज बामणे खुश असतील, कारण त्यांना माहिती आहे जे स्वप्न पाहिलं होतं, जे स्वप्न उराशी बाळगलं होतं, ते स्वप्न याची देई याची डोला या ठिकाणी पूर्णत्वासकडे वाट करताना पाहायला मिळते. मनोज बामणे या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये खुश असतील. तर स्वप्न आई वडिलांची, जिद्द मनाची, ताकद पायाची, खेळ हिमतीचा, हा नाद क्रिकेटचा, हा थर्रार खाम प्रीमियर लीगच्या, हा टेनिस बॉल क्रिकेटचा. खोलवर टप्प्याचा बॉल फ्लिक केला गेला, हलक्या हाताने चेंडूला ढकललं मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा दुहेरी धाव मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात आली आहे. गुड रन बिटवीन द विकेट. चांगल्या प्रकारची आपल्याला धाव येताना पाहायला मिळाली. एकादरी आपण विचार केला ना आकाशजी, आज वय वर्ष 41चे मनोज बामणे ज्या प्रकारे धावतात ना, अगदी असं कुठेतरी वाटतं की तारुण्यात ज्या मुलं पोलीस भरती किंबहुना सैन्य भरतीची प्रॅक्टिस करतात ना, अगदी त्यातलाच एखाद्या अकॅडमीतून मैदानाच्या आतमध्ये आलाय की काय. निश्चितच पाहणं खूप गरजेचं राहील. विनिंग शॉट कोणता येईल. यावेळेचा बॉल खोलात टाकलाय, खोळातून खणून काढण्याचा प्रयत्न. सुबोधने पुन्हा एकदा विनिंग मोमेंट मैदानाच्या आतमध्ये. निश्चितच निलेशजी, आपण म्हटलं मनोजी बामणे यांची शरीरयष्टी पहा, त्याचं फिटनेस पहा, चांगल्या दर्जाचा फिटनेस मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. चांगली खेळी मैदानाच्या आतमध्ये, विचारपूर्वक खेळी पाहायला मिळाली. संघ दोस्ती 11 संघ या स्पर्धेचा
अंतिम विजयी संघ विजयाचे शिल्पकार जर खेळाडू असतील ना तर आभाराचे हकदार निश्चितच हा पूर्ण खाम क्रिकेट असोसिएशन आहे. निश्चितच विजयाचे शिल्पकार दोस्ती 11 बाहे. कालचा दिवस तुमचा नव्हता परंतु आजची जी येणारी वेळ होती ना ती तुमच्या संघाची होती असं म्हटलं जातं की ज्याची वेळ चांगली त्याचा खेळ चांगला, ज्याची